पाहता 24/7 आणि BBC केज लाईव्ह। खरं तर केज विधानसभा मतदारसंघामध्ये मतमोजणी सुरू आहे। दोन्ही तुल्यबळ उमेदवार या ठिकाणी सध्या एकमेकाच्या मागं पुढं म्हणजे पहिल्यांदा आपण बघितलं असेल नमिता मुंद्रा यांची आघाडी होती, जो 5,000ची आघाडी होती। मात्र त्यानंतर त्यांची आघाडी कमी होऊन केवळ 14व्या फेरी अखेर 13व्या फेरी अखेर केवळ 1 मताची आघाडी त्यांना होती। मात्र पुन्हा एकदा 14व्या फेरीला शेवटी त्यांची आघाडी 287 मतांना त्या आघाडीवर आहे। एकूणच या मतदारसंघामध्ये मतमोजणी जसजशी गावनिहाय सुरू होत असेल तसतसं ज्या उमेदवाराचं प्राबल्य जिथं असेल त्या प्रमाणात ही मतमोजणी मागं पुढं त्या उमेदवाराला मताधिक्य देण्यामध्ये आपल्याला दिसून येते। तर आता 14 फेऱ्या झालेल्या आहेत। 14व्या फेरी अखेर नमिताताई मुंदडा यांना पडलेली मतं आहेत 52,918, तर पृथ्वीराज साठे यांना पडलेली मतं आहेत 52,631। एकूण नमिताताई मुंदडा यांच्याकडे 287 मताची आघाडी अद्याप कायम आहे। कारण मगाशी घेतलेली आघाडी त्यांनी 1 मताची आघाडी त्यांच्याकडे होती फक्त, मात्र ती पुन्हा एकदा वाढलेली आपल्याला या ठिकाणी दिसते आणि त्याची 287 मताची आघाडी त्यांच्याकडे असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येतं। आपल्याला ही केज विधानसभा मतदारसंघातील परिस्थिती सांगतोय। 15व्या फेरी अखेर पडलेली मतं असे आहेत। नमिता मुंदडा यांना पडलेली मतं आहेत 57,280, तर पृथ्वीराज साठे यांना पडलेली मतं आहेत 55,287। एकूण नमिताताई मुंदडा यांनी पुन्हा एकदा आपली आघाडी भक्कम केल्याचं दिसतंय। 2007 मतांनी त्या आता या 15व्या फेरी अखेर आघाडीवर आहे। पुन्हा मी आपल्याला सांगू इच्छितो एकूण 30 मतदानाच्या फेऱ्या या पूर्ण होणार आहेत आणि या 30 फेऱ्यामधून अर्धी मतमोजणी आता पूर्ण झाली असं म्हणायला हरकत नाही। तर 15व्या फेरी अखेर जी नमिता मुंदडा यांना मिळालेली आघाडी आहे ती 2007 मताची आहे आणि एकूण मतं पडलेली आहेत नमिता मुंदडा यांना 57,280, तर पृथ्वीराज साठे यांना पडलेली मतं आहेत 55,287। पुन्हा एकदा सांगतो आम्ही की नमिता मुंदडा यांना पुन्हा एकदा 2007 मताची आघाडी मिळाली। जी गावं आहेत तसा 16व्या फेरीमध्ये ती गावं आहेत घाकरवाडी, वाघेबापूगाव यांनी 2 बूथ आहेत या ठिकाणी, कोथरा, सातरा, सावरगाव, त्यानंतर मोर्शद घाट, त्यानंतर दरडवाडी, बाणेगाव, आगेवाडी, रामेश्वरवाडी, पवारवाडी, केळगाव, बेलगाव ही आहेत 16व्या मतदान फेरीमधली गावं आहेत। यानुसार आपण अंदाज लावू शकतो की मताधिक्य कोणत्या उमेदवाराला कसं होऊ शकतं ते। 16वी फेरी आता काही वेळात येते, आम्ही त्याची प्रतीक्षा करत आहोत। 16व्या फेरी अखेर आपण पाहता नमिताताई मुंदडा यांना 61,750 मतं पडलेली आहेत, तर पृथ्वीराज साठे यांना 57,638 मतं पडलेली आहेत। म्हणजेच नमिताताई मुंदडा यांची आघाडी वाढत चाललेली आहे, ती आता 4,128 वर जाऊन पोहोचलेली आहे। आपण बघितलं असेल मगा त्यांची आघाडी होती ती कमी होत 1 मतावर आली होती आणि परत पुन्हा त्यांना आता आघाडी मिळालेली आहे आणि ती आत्ताची आघाडी आहे 16व्या फेरी अखेर ती आहे 4,128 मतांची आघाडी त्यांना मिळालेली आहे।